तर सगळ्यांनी हात जोडले. तुकोबारा आम्हाला खोटं वाटू लागलं, पण तुम्ही खरंच चालले. आता असं करा ना, आम्हाला आशीर्वाद तरी द्या. महाराजांनी सांगितलं मग कर्मधर्म तुमचे असावे कल्याण. हेच आशीर्वाद. जसं कर्म करसाल तसं फळ भोगावं. लक्षात ठेवा बरं. आणि 12चा टाइम आपण गाठला. आता आपलं कीर्तन आटोक्यात आलं. आता पुढं किती लांबवलं तरी चालते, पण 12चा टाइम फार महत्वाचा. जास्त नाही मी लांबवणार. एकच सांगतो, महिला मंडळाची संख्या जास्त आहे, श्रद्धावान आहेत, भाविक आहेत, प्रपंचात आहेत. पण सुनबाई आजी, सुनबाई याच्या अगोदर सुखी होत्या का सुनबाई आल्यावर सुखी झाल्या? हा, सून इथं आली नाही ना, सगळ्या शाश्वत दिसतात ना. सून घरी आहे, लाजायचं नाही. अगोदर सुखी होत्या का आल्यावर सुखी झाल्या? हा हा, अगोदर सुखी होत्या, पण सून आली की दुःखी. आता एक सांगू महाराज, हेच आहे बरं खरं दुःख प्रपंचाचं. हे सुनबाईने विचार करो, आपल्याला आई आहे, आपल्याला वडील आहेत, त्यांचं आपण ऐकतो. तिला वाटते आपल्या ननंदबाईनं सेवा करावी, हे वाटते सगळ्यांनी सेवा करावी. पण सासू सासऱ्याला जर त्रास दिला तर ते सुनबाई त्या लायकीची नाही. कसं झालं महाराज, एकच आजी होती, तिला एकच मुलगा होता. घर बांधलं, बंगला बांधला. सुनबाई आली, आनंद वाटला. 10-15 दिवस बरं केलं, पुढं 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 पुढं. पण नंतर नवरा कामावून आला. सुनबाईने सांगितलं, काय तुमची आई कटकट लावते, झोपू देत नाही, झोप होऊ देत नाही माझी. हा विचार करायचा, एवढे दिवस आईनं मला सांभाळलं, लहानाचं मोठं केलं, माझ्या आईचा स्वभाव तर खूप चांगला, ही का सांगते? नंतर यानं अभ्यास केला की इथं जरा वेगळंच काम चाललंय. तेवढ्यात हा म्हणतो, गडा खरं आहे. 10-15 दिवस गेले, ऐकलं. मग आई तुला काय करायचं, आपलं खायचं आणि गप्प पडायचं. अरे बाळा, तू गेला की हे 9 वाजता उठते, लोकाच्या सुना सडा समर्जन करतात, रांगोळी काढतात, स्वयंपाक करतात, आणि 9 वाजता उठते, पार्सल सगळं देखवत नाही रे मला. आता हे खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. कोणाचं? सासूचं. पण खपते का कोणाला? सुनबाईला. आला नवरा की जेवतानीच त्याच्या कानात असतं, लेस त्रास दिला म्हातारीने. म्हातारबाई लागली तिला, झोपू देत नाही, खाऊ देत नाही, काहीतरी करा. नवऱ्यानं डोकं चालवलं, म्हणे ठीक आहे. असं का? सांगितलं काय करू बरं? म्हणजे असं करा, आपलं शेत आहे तिथं झोपडी बांधा, म्हातारीला तिथं ठेवा, मी डबा करून दे, नाही तुम्ही न्या, तिला जेवू घाल जा आणि येत जा. सांगितलं बुवा. कोण? सुनबाईनं. आता सुनबाईनं सांगितल्यावर मुलांना ऐकाव का ऐकू नये? नाही ऐकाव. बायको नीट राहत नाही. ज्याला प्रपंच करायचा त्याने आईचं नाही ऐकतानी कोणाचं ऐकायचं? बाईचं. आईचं काम संपलं, आता बाईचंच ऐकावं लागेल ना. आणि बाई तर म्हणते तिला आता ठेवा. बंगला कोण बांधला? म्हातारीनं. ही आयती आली, आयत्या पिठावर रेघोट्या मारायचे आणि सांगते की तुमच्या आईला ठेवा. पोराचा अंतकरण दुखावलं बा. पण ते ऐकलं म्हातारीनं. पोराला घेतलं, म्हणे बाबा तुझ्यासाठी काही येईल, होऊ दे त्रास मला, बांध. झोपडी बांधली, म्हातारी लिहून ठेवलं. ही स्वयंपाक करायची, न्यायची. 4-5 दिवस डबा गेला आणि झड लागली. बायको म्हणते आता कुठं पावसात मरता जाता, जाऊ द्या, पिकलंय पानती एरी बी, कधीतरी गळून. महाराज 2 दिवस डबाच नाही. म्हातारी वाट पाहून थकली. पाहता हे म्हणते असं करा ना, जाऊ द्या ना, म्हातारीला जेवू घाला, हे 5 लिटरचं कॅन न्या, झोपडीवरती झोपल्यावर होता आणि घे पेटून. आता ऐकलं ना आजी, आई लवकर जेव आणि लवकर झोप बरं. म्हातारी जरा विचार होती, म्हणजे रोज नाही ना, आज कसं आहे मला पाणी लावायला, काहीतरी कळ ठेवली. म्हातारी जेवली, झोपल्यासारखं केलं. हा निघून गेला. म्हातारी लय पुढची होती. तिनं एक पेंडी घेतली कडब्याची आपली आणि आथरींवरून त्याच्यावर पांघरून टाकलं झोपल्यासारखं. आणि म्हातारी तिथं त्या झोपडीत झोपलीच नाही.
दारी एक लिंब होता लांब असा, लिंबावर जाऊन बसली. म्हाताऱ्या लय पुढचे असतात महाराज. आणि तिथून सारखी नजर काय होते काय होते काय होते. हे आला, पाहिलं, झोपल्यासारखं दिसलं, चक्कर मारली, राखेलचं डबडं घेतलं आणि ओतलं ना. कोण कोण पोटच्या आई म्हणते याच्यासाठी किती केलं. 9 महिने 9 दिवस याला वागवलंय. आई होती ती, आई होती. हळहळली महाराज. 9 महिने अहो अलीकडं तर लय 2 वर्षाचा काळ 3 वर्ष असा गेला. गर्भ मुलीचा दिसला की तपासलं की पाडलाच. आता 25 नवरदेव का गावात आहेत, मुली मिळणत. तेव्हा आतून गर्भातून मुली सांगायची आई चाचणी झाली, अगं काहीतरी कर, तुझ्या हातात माझं मरण आहे, आई तुला जन्मभर विसरणार नाही. 9 महिने 9 दिवसांनी हो झाली जग बघण्या घाई. वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई. 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 तुझ्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग, मुलगी आहे म्हणून सारे नात मोडणार ग. मुलगी आहे म्हणून सारे मोडणार. अग तारण मारण तुझ हाती सर्व काय. तारण मारण तुझ हाती सर्व काय. वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई. वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई. वा वा वा. खरं सांगू, मुलगी जर असेल ना आपल्याला तर म्हातारपण जरा सुखात जाते. ज्याच्या मुली आहेत ना ते मुलीकडे जाऊन राहू शकतात. अलीकडं काळ लय अवघड झाला. आळंदीला तुम्ही येऊन पहा, म्हातारे काढून दिलेत महाराज. घाटावर बघा त्यांचं चौकशी करून. बंगला बांधला, घरं केले, सगळं कमावून ठेवलंय आणि शेवटी हाकालपट्टी केली. काय एकानं तर म्हातारी आणली, आई आत्ता येतो, घाटावर सोडून गेला तर अजून येत नाही. ती म्हातारी रडू लागली, बाळा लय घरी रे, पण आता मला सोडले, कोणी नाही. काय करायचं. ती आई म्हणती माझ्या पोटात जन्मलं, मी मोठं केलं, लग्न केलं, बंगला बांधला आणि राखल टाकून पेटून द्याले. काय वाटलं असेल त्या आईला. ऐशी कळवळ्याची स्वाती करी लाभावी ना. झोपडी पेटली, निघून गेला. म्हातारी वर थांबली. सकाळी सकाळी 5 वाजता गावाच्या नेटीशिवर एक चोरी झाली आणि नेमके सोन्याचे डाग घेऊन चोर तिथं आले आणि ती वाटे पाडू लागले 5 जणांची. वाटे पाहत आणि म्हातारीनं पाहिलं म्हणजे हे चान्स आहेत. म्हातारीनं पदर काढला, केस सोडले, वरूनच सांगितलं, ए 5च वाटे काय, माझा कुठे. चोरानं पाहिलं ते भूतासारखा होता. अरे भूत पळा पळा, सगळं टाकलं पळून गेले. म्हातारी खाली उतरली, लुगड्याच्या पालवामध्ये सगळं बांधलं आणि हळूहळू हळूहळू घराची वाट धरली. सुनबाई झाडायला आली आणि तिनं म्हातारी पाहिली, पटकन घरात गेली. का हो तुम्ही तर म्हणलं म्हातारी पेटवली, म्हातारी तर आली. हा कस काय आली. ती आलं लगेच आई दारात. आई तू कशी काय आली म्हणे, पायानं चालतच आली. काय बोलली. या या या. सुनबाई म्हणते चहा करू का. म्हणे थांब जरा. म्हातारी आत घरात बसली. बाळा तुला सांगते, तुझी आई मिळेल ती. आई काय झालं मग. अरे चोरटं कोणतरी आलं, झोपडी पेटवली, मी झोपडीतच होते रे. मग आई मग काय. याला माहीतच नाही. या असली अवलाद हे काय काय. आईशे कुळी पुत्र होती आणि बुडवती. आई कळत नाही, बाप कळत नाही, भाऊ कळत नाही, काय नाही. या अवलाद बेकार आहे. तुमच्याकडे नाही म्हणून बरं आहे बाबा. म्हातारी बसली, सांगत बाळा पेटवली झोपडी, पण तुला सांगू मी कीर्तनाला जात होते, वारीला जात होते, भजनाला जात होते, रामकृष्णारी 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 माळ घातली आणि मी जप करत होते. मी उठले आणि जप सुरू केला. माळ जपता 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 मी शांत राहिले. ते झोपडी पेटली आणि बाळा त्या झोपडीत जो धूर झाला आणि ते धूर जो वर निघाला तो काय त्या भगवंताची कृपा. रामकृष्णारी म्हणता म्हणता रामकृष्ण विठ्ठल बोला आणि तू का जातो
तसं मी धुराधुरानं स्वर्गात गेले. कोण म्हणते लय पुढची. आणि बाळा मी गेले की तुझा बाप लगेच आला. अगोदर मेलता मत. मग आई काय म्हणे, माझा बाप काय म्हणे, पोराला काही बघला बांधला का? म्हणलं हो. आणि सुनाला काय केलं का? म्हणे काही केलं नाही, माझ्या वस्तू काय होत नाही. अरे तुझ्या म्हाताऱ्यानं बघ ना कसे डाग दिले सुनासाठी. आणि गठुडं खोललं. बापा बापा ते डाग पाहिले की गळ्यात घाल, कानात घाल, नाकात घाल. सासूबाई बदामाचा शिरा करू का? कोण म्हणते? सुनबाई. ए म्हाताऱ्या हो, डाग आवळून धरू नका. ती म्हणे राहू दे, थांब जरा. झालं. मग हे म्हणे सासूबाई माझी आईन ओढी आली असं ना, हिचे मायबाप अगोदरच मेलते म्हणून अशी वागू लागली. आग लगेच कळलं की सास तुझी आई आली आणि बाप आला आणि माझ्या पुढे बसली. पण ती आई लय रडू लागली ग. का? ती म्हणे 3 वर्ष आले आम्ही वर आलो, पोरीची माझी गाठच नाही. येईन बाई, एक रातभर माझ्या मुलीला पाठवून द्या ना वर भेटायला. किती वर लक्षात ठेव जा. असं म्हणलं की हे म्हणते सासूबाई खरंच आई रडू लागली. अगं हो मोठंच लागणार, नरडा कोरडा झाला तिचा. बघ बाई काय करायचं. सासूबाई कसं जायचं? अगं मी गेले तसंच जायचं, दुसरा रस्ताच नाही. सासूबाई मला जायचंच माझ्या आईकडे. जा. पोराला सांगितलं वाळले लाकडं घे, वाळल्याच पेंड्या पाय आणि जशी होती तशी झोपडी बांध. आणि तिघ जणच गेली. झोपडी केली, पेंड्या लावल्या. सुनबाई मांडी घालून बस, धार लावून घेते, पेटवून झोपडी देते. आणि धूर होईल ना, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण म्हणायचं. जर नाही मिळत तर आत मरशील. सारखा ध्वनी करायचा. बरं सासूबाई तिला बसवलं, 4-5 पेंड्या लावल्या, पक्क बांधून घेतलं. 10 लिटर ओतलं. तिनं पाचतं तिला 10 सांगितलं. आता पेटून दिला धूर होईल आणि तू धुराधुरान जाशील. आईला भेट आणि सकाळी लवकर ये, एक रात भरत जाय. हो सासूबाई दिली पेटून. झालं, जाळ झाला, राखच झाली. कोणाची? बाहेर नाही, वर नाही, खाली नाही. आणि मग 8 वाजे लोक तिला नवरा बघतो, वर पाय खाली पाय इकडं पाय. आई म्हणे काय बघतो? बायको कधी येईल माझी? 8 वाजले अजून आली नाही. आणि तू म्हणली सकाळी लवकर ये. सांगितलं मेल्या दुसरी कर. मला पेटवाय निघते का? पक्क लक्षात ठेवा. सुनबाई सासूच्या नांदी लागायचं. ही म्हातारी उन्हाळे पावसाळे करूनच केस पिकवले. तिची सेवा केली तर मेवा भेटल, पण तिच्या जर विरोधात गेले तर काही खरं नाही, तुम्हाला कधी पेटवल. म्हाताऱ्या लय हसू आलं बरं सगळ्या. आता काही म्हाताऱ्याला वाटलं असं सुनबाईला कीर्तनाला आणला असत तर आता चान्स गेला. आता परत लक्षात ठेवा, घरी गेल्यावर तिथं तुम्ही पारायण करू नका. नाही तिंगळे महाराजांनी सांगितलंय आणि असं करायचं. ती म्हणाल त्या नाही काही काम नाही, तुम्हाला काम नाही. कारण सोनाराच्या हाताने टोचले की दुखत नाही, तुम्ही डोकं चालवायचं. म्हणून सुनबाईला एकच सांगणे की आई वडिलाची सेवा करा, त्या सेवेचं जे फळ मिळते आणि त्या फळानं संसार सुखाचा होतो. म्हणून एक लक्षात ठेवा, आमचे माळतकर ताई सगळे कुटुंब फार चांगले, त्यांची मुलं मुली नाती सगळे चांगले आहेत आणि चांगलं वातावरण आहे. असंच वातावरण राहावं आणि भगवंताचं नामचिंतन त्यांच्याकडून करून घ्यावं. हीच शेवटची आपली श्रद्धांजली सांगू दाखवू आणि झालेली शेर